युक्रेनच्या खेरासॉन शहरात रशियानं भीषण ड्रोन हल्ला केलाय। या हल्ल्यात स्प्लिंटर लागल्यानं एक नागरिक गंभीर जखमी झालाय। या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय। दरम्यान रशियन सैन्य सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप करत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। रशियातील गेलेन्झिक शहरात एका लोकप्रिय बीचवर ड्रोन हल्ला झाला। या भीषण हल्ल्यात 3 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण गंभीररीत्या जखमी झालेत। या हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून प्रशासनाने जखमींना रुग्णालयात दाखल केले। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आहे। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात भीषण आत्मघातकी स्फोट घडवण्यात आला। या स्फोटात 14 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झालेत। काबूल चौकात दहशतवादाविरोधात आणि शांततेच्या मागणीसाठी एका शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅली दरम्यान एक संशयित तरुण पोलीस स्टेशनच्या गेटवर पोहोचला। तिथं पोलिसांनी त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यानं स्वतःला उडवून दिलं। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बांगलादेशचा माजी क्रिकेट कर्णधार शाकिब अल हसनच्या घरावर पेट्रोल बॉम्बचा हल्ला करण्यात आलाय। त्याचं घर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी नवी दिल्लीतून घेतलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत शाकिब अल हसन हजर होता। त्यानंतर अवघ्या काही तासातच हा हल्ला करण्यात आलाय। अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। आयडो ट्विन फॉल्स मधील एका गजबजलेल्या शॉपिंग परिसरात एका माथेफिरूने अंधाधुंद गोळीबार केलाय। या भीषण घटनेत 3 जण ठार झाले असून अनेक जण गंभीररीत्या जखमी झालेत। इथल्या प्रसिद्ध इन अँड आउट बर्गर रेस्टॉरंट जवळील शॉपिंग एरियामध्ये हल्लेखोरांना अचानक गोळीबार केला। त्यामुळे घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले। ब्राझीलमधल्या एका रासायनिक कारखान्यात भीषण आग लागली। या आगीमुळे लागोपाठ अनेक स्फोट झाले। कारखान्यातील ज्वलनशील रसायनांच्या टँकचा स्फोट झाला। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ब्राझीलमधल्या साओ पाउलोमध्ये ही दुर्घटना घडली आहे। ग्रीसमध्ये वणवा विझवण्याचं काम सुरू असताना 2 हेलिकॉप्टरची हवेतच धडक झाली आहे। या भीषण अपघातात 2 वैमानिकांचा मृत्यू झालाय। अपघातानंतर एका हेलिकॉप्टरला आग लागून ते दरीत कोसळलं। या भीषण दुर्घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। चीनच्या युनिटरी कंपनीनं AS2W हा अत्याधुनिक व्हील लेग रोबो सादर केलाय। 18 किलोमीटर प्रति तास वेग, 50 सेंटीमीटर उडी, बॅकलिप आणि 40 अंशांचा चढ चढण्याची क्षमता या रोबोटमध्ये आहे। हा रोबोट सपाट रस्त्यावर धावतो आणि अडथळ्यांवर पायांचा वापर करतो। 18 किलो वजनाचा हा रोबोट 16 किलो वजन वाहून नेऊ शकतो। बऱ्याच कार्यांसोबत भविष्यातल्या लष्करी मोहिमा आणि हेरगिरीसाठी हा रोबोट अत्यंत उपयुक्त ठरू शकतो।